पर्णिके, हे लाडू कोणी बनवले? मला काय ठाव, मी वाढायला घेतलं तेव्हा ते तयार होते. हरी, तुला तरी ठाव आहे का हे लाडू कोणी बनवले? अर्थात महादेव, परंतु अजून सत्य उघड करण्याची वेळ आलेली नाही. स्वामी, हे तुळजाने बनवलेले लाडू आहेत. आता तुम्हाला समजलंच असेल की याचं काय करायचंय ते. हरी, खरं सांग, कोणी बनवले हे लाडू? अरे बाबा, मला खरंच नाही ठाऊ. अरे बाबा, पण नेमकं काय झालंय? तो लाडू खातच मला माझ्या बायकोची आठवण आली. ती चव, तोच गंध आणि तोच प्रेमाचा स्पर्श. पर ती हितन आहे. मग हे कसं शक्य आहे? म्या बनवलेत लाडू. अगं, मग आधी का नाही सांगितलं मला? ते मला असं वाटलं की तुम्हाला आवडलं का नाही, म्हणून बोलायची हिंमतच नाही झाली बघा. जेवा तुम्ही. ही खोटं का म्हणाली? काहीतरी मेख नक्की आहे. आमची सारी योजना उद्ध्वस्त केली ह्या मुलीने. कोण आहे ही? आणि हिचं प्रत्येक पाऊल महादेवांच्या दिशेनेच का पडतं आहे? हिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं, नाहीतर नियतीने दिलेली प्रत्येक संधी हातातून निसटत जाईल. मी सांगितलेल्या एकही कार्याला तू यश दिलेलं नाहीस ना. तू तुळजाला त्या घरातून दूर करू शकलास ना बाळूचा मृत्यू घडू शकलास. देवी, म्या प्रयत्न करतो, ह्यो डाव यशस्वी होईल. कधी? मी तुला शक्ती दिली होती. माझं कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल असं वाटलं होतं, पण तू माझी निराशा केलीस. बहुतेक आता दुसरा सेवक शोधण्याची गरज आहे. नाही ना ग देवी, म्या करतो समजा. देवी, खरं सांगतो, यात माझी काय बी चूक नाही. म्या डाव समजा बरोबरच टाकला होता, पर त्या सकून देवीचं व्रत धरलेलं आहे म्हणून. थांब, कसलं व्रत? तुळजा भवानीचं व्रत. ती रोज पूजा, मंत्रजाप, उपवास समध करते. म्हणजे तिने स्वतःभोवती श्रद्धेचं कवच उभारलंय. जोपर्यंत तिचा व्रत अखंड आहे तोपर्यंत तिच्या श्रद्धेतून निर्माण होणारी दैवी शक्ती माझ्या शक्तीला त्या घरात प्रवेश करू देणार नाही. आणि बाळूच्या प्रारब्धावर माझा अधिकारही प्रस्थापित होणार नाही. मग आता काय करायचं? आता एकच मार्ग आहे. सखूचं व्रत भंग करावं लागेल. एकदा तिची श्रद्धा डगमगली, तिचं व्रत तुटलं तर तिच्या भोवतीचं संरक्षण नाहीसं होईल. मग बाळूच्या आयुष्यावर माझ्या शक्तीचं अधिराज्य प्रस्थापित होईल. पण देवी, हे व्रत तोडायचं कसं? त्याचा एकच मार्ग आहे. कोणता मार्ग? हे तुमच्यासाठी. तुम्हाला हे लाडू किती प्रिय आहेत हे आजही आम्हाला तितकंच आठवतं. आज ते बनवत असताना हे मन सतत तुमच्या आठवणीत हरवून बसलेलं. हा घास तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर आमच्या कष्टाचं सार्थक झालं असतं. कधी कधी एक साधा पदार्थ आठवणींचा प्रसाद बनून जातो. जिथे कुठे असाल, हा माझा भाव स्वीकारा. हेच तर पाहायचं होतं आम्हाला.
आठवणींनी दार ठोठावलं आहे. आता मनातला दुरावा विरघळायला फार वेळ लागणार नाही. आज तो लाडू ग्रहण करताच क्षणभर असं वाटलं की तुम्ही आमच्या जवळ आहात देवी. ती मुलगी म्हणाली की तो लाडू तिच्या हातचा आहे, परंतु आमचं मन ते मानायलाच तयार नव्हतं. त्या चवीत तुमचाच स्पर्श होता, त्या गोडव्यात तुमचंच प्रेम होतं आणि त्या प्रत्येक घासात तुमचीच आठवण विरघळली होती देवी. तुम्ही दूर असलात तरी तुमचं अस्तित्व अजूनही आमच्या प्रत्येक श्वासात आहे देवी. साऱ्या जगाला वाटतं की आपण पुन्हा एकत्र यावं. आम्ही जर तुमच्यापर्यंत आलो तर आमच्या कार्यात खंड पडेल आणि तो खंड आम्हाला मान्य नाही. किती बरं झालं असतं जर तुम्ही आमचं मन समजून घेतलं असतं, आमचा मार्ग समजून घेतला असता आणि आमच्या विरुद्ध उभं राहण्याऐवजी आमच्या सोबत चालण्याचा निर्णय घेतला असता. मग कदाचित हा प्रवास एकाकी झालाच नसता. हा विरह आम्हालाही नकोय देवी. तुम्ही आमची बाजू समजून घेतली असती तर आज आपण सोबत असलो असतो. कधी कधी प्रेमाला पुन्हा फुलवण्यासाठी फक्त एका संकेताची गरज असते. आणि जेव्हा सृष्टी संकेत देऊ लागते तेव्हा नियतीही दोन हृदयांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही.